नमस्कार मंडळी. जेव्हा तुमच्या खिशात लाखो रुपये असतात ना, तेव्हा तुम्ही कोण आहात हे जगाला समजतं. पण जेव्हा तुमच्या खिशात एक रुपयाही नसतो, तेव्हा हे जग नेमकं कसं आहे हे तुम्हाला समजतं. या जगात दोन प्रकारचे लोक राहतात. पहिले ते जे नशिबाच्या नावावर रडत बसतात, म्हणतात माझ्याकडे पैसा नाही, माझ्या बापाची इस्टेट नाही, मला कोणी सपोर्ट केला नाही म्हणून मी काही करू शकलो नाही. आणि दुसरे ते असतात जे कोणत्याही राजघराण्यात जन्माला आले नसतात, त्यांच्या पाठीवर कोणाचा हात नसतो, खिसा पूर्ण रिकामा असतो, पण डोळ्यात अख्खं जग जिंकण्याची स्वप्न असतात. हेच ते लोक असतात जे इतिहास वाचत नाहीत तर इतिहास घडवतात. ते शून्यातून स्वतःचं साम्राज्य उभं करतात. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. जर तुम्ही आज अपयशाच्या गर्दीत असाल, गरिबीशी लढत असाल किंवा लोकांनी तुम्हाला नाकारलं असेल, तर शांत जागी बसा आणि हे 10 सुवर्ण नियम स्वतःच्या आत्म्यात उतरून घ्या. कारण आज आपण फक्त बिझनेसचे नियम नाही तर लाईफचे ते कडू नियम पाहणार आहोत, जे तुम्हाला शून्यातून राजा बनवतील. पहिला नियम: कधीही स्वतःच्या परिस्थितीची लाज बाळगू नका. अनेक लोक म्हणतात माझ्याकडे भांडवल नाही, मी बिझनेस कसा करू. अरे इतिहास उचलून पहा. जगातली सगळ्यात मोठी साम्राज्य ही पैशातून नाही तर गरजेतून आणि जिद्दीतून उभी राहिली आहे. गरीब असणं हा तुमचा गुन्हा नाही, पण गरीब म्हणून मरणं हा तुमचा सगळ्यात मोठा गुन्हा असेल. तुमच्याकडे पैसा नाही ना, मग तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे मेहनत करायला 2 हात आहेत, विचार करायला डोकं आहे आणि रात्री जागून काम करायची ताकद आहे. या गरिबीला, या चटक्यांना तुमची ताकद बनवा. जेव्हा भूक पोटापेक्षा जास्त म्हणायला लागते ना, तेव्हा माणूस शून्यातून विश्व निर्माण करतोच. नंबर 2: लोकाचे टोमणे फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करा. जेव्हा तुम्ही काहीतरी मोठं करायचा विचार करता, तेव्हा सगळ्यात आधी कोण धावून येतं? मदत करायला कोणी नाही येत, पण टोमणे मारायला अख्खं गाव गोळा होतं. तुझ्या बापाने केलं होतं का कधी? गप गुमान नोकरी कर, जास्त हवेत उडू नको. हे शब्द जेव्हा कानावर पडतात ना, तेव्हा रक्त सळसळलं पाहिजे. पण त्यांच्याशी भांडत बसू नका. त्यांचे टोमणे शांतपणे ऐकून घ्या आणि ते मनाच्या एका कोपऱ्यात फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करून ठेवा. ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल, त्या दिवशी तुमच्या यशाचा व्याज असा परतावा देईल की टोमणे मारणारे लोक तुमच्या स्वागतासाठी सगळ्यात आधी हार घेऊन उभे राहतील. शांत राहा, शब्दाने नाही, तुमच्या कर्माने उत्तर द्या. एकटे चालण्याची हिंमत ठेवा. शून्यातून साम्राज्य उभं करण्याचा प्रवास हा अत्यंत एकटेपणाचा असतो. जेव्हा तुम्ही शून्यावर असता, तेव्हा तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, कधीकधी तुमचे अत्यंत जवळचे लोकही तुमची साथ सोडतात. त्यांना वाटतं हा तर बुडणारच जहाज आहे, यांच्यासोबत राहून आपलं काय होणार. लक्षात ठेवा, गर्दी ही फक्त धीर देते, पण ओळख हिरावून घेते. जर तुम्हाला राजा बनायचं असेल तर लोन उल्फ बनायला शिका. सिंहाचा कधीही कळप नसतो. सिंह जंगलात एकटाच फिरतो आणि एकटाच राज्य करतो. जो माणूस एकटा चालण्याला आपली ताकद बनवतो, त्याला थांबवण्याची ताकद जगातल्या कोणत्याही शक्तीत नसते. नंबर 4: वेळेचा जुगारी बनू नका, वेळेचे मालक बना. आजच्या तरुणाईचं सगळ्यात मोठं दुर्दैवी काय आहे? दिवसभरातले 4 ते 5 तास फक्त मोबाईलवर इंस्टाग्राम, रील आणि स्क्रोलिंग करण्यात वाया घालवायचे आणि रात्री म्हणायचं माझ्याकडे वेळच नव्हता. वेळ हा असा एक राजा आहे जो एका सेकंदात तुम्हाला रंकाचा राजा करू शकतो आणि राजाचा रंकही करू शकतो. जर तुम्ही आज वेळेला मारत आहात, तर लक्षात ठेवा, वेळ उद्या तुम्हाला जिवंतपणे मारेल. दिवसाचा प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास तुमच्या ध्येयासाठी खर्च झाला पाहिजे. जेव्हा जग झोपलेलं असतं, तेव्हा तुमची स्वप्न जागी असली पाहिजे. जो वेळेचा आदर करतो, इतिहास फक्त त्याचीच नोंद ठेवतो. अहंकार शून्य करा, पण स्वाभिमान हिमालया एवढा ठेवा. शून्यातून उडणाऱ्या माणसाकडे एक खूप मोठा गुण असावा लागतो, तो म्हणजे शिकण्याची तयारी. जर तुमच्याकडे अहंकार असेल की मला सगळं कळते, तर तुम्ही कधीच मोठे होऊ शकणार नाही. आणि जिथे ज्ञान मिळतंय तिथे झुकून ते घ्या. छोट्या माणसाकडूनही बिझनेसची ट्रिक शिकायला मिळत असेल तर शिका, पण जिथे तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल तिथे एक सेकंदही उभे राहू नका. पैसा आज नाही उद्या येईल, साम्राज्य आज नाही उद्या उभं राहील, पण जर एकदा स्वाभिमान विकला गेला तर तुम्ही करोडो रुपये कमवूनही स्वतःच्या नजरेत कधीच उभे राहू शकणार नाही. तुमचा आदर तुमच्या हातात ठेवा. रिस्क घेण्याची लायकी निर्माण करा. चाणक्याने म्हटलं होतं, जो माणूस रिस्क पत्करत नाही
तो कधीच मोठा बिझनेस किंवा साम्राज्य उभा करू शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की मी सुरक्षित सुखाच्या कोपऱ्यात बसून 9 ते 5ची नोकरी करेन आणि माझं साम्राज्य उभं राहील, तर तुम्ही भ्रमात आहात. साम्राज्य उभं करण्यासाठी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागतं. समुद्राच्या किनाऱ्यावर उभे राहून कधीच मोती मिळत नाहीत. त्यासाठी अथांग पाण्यात उडी मारावीच लागते. अपयशाची भीती वाटू देऊ नका. फार फार तर काय होईल, एकंदर तुम्ही जिंकाल किंवा एक जबरदस्त अनुभव घेऊन पुन्हा नव्या जोमाने उभे राहाल. पराभवाची भीती ज्याच्या मनातून संपते त्याचा विजय तेथेच निश्चित होतो. नंबर 7, आर्थिक शिस्त. पैसे कमवण्यापेक्षा ते टिकवणं शिका. अनेक लोक थोडेसे यशस्वी झाले, थोडे पैसे यायला लागले की लगेच महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे आणि पार्ट्यामध्ये उधळपट्टी सुरू करतात. हा शून्यातून उठलेल्या माणसाचा सगळ्यात मोठा पराभव असतो. पैसा कमवणं सोपं आहे, पण तो पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक, त्या पैशाकडून पैसा कमावून घेणं ही खरी कसब आहे. तुमचं साम्राज्य तेव्हा उभं राहतं जेव्हा तुमची संपत्ती तुमच्या लायबिलिटीपेक्षा जास्त असते. सुरुवातीचे 3 ते 5 वर्ष स्वतःवरचा खर्च कमी करा. तोच पैसा तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या ज्ञानात गुंतवा. आज जर तुम्ही पैशाचा गैरवापर केला तर उद्या पैसा तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या क्षेत्रातील बाप माणूस बनवा. तुम्ही कोणत्याही बिझनेस करा, चहाचं दुकान टाका किंवा करोडोची कंपनी सुरू करा, पण तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्या तोडीचा दुसरा कोणीही बाजारात नसला पाहिजे. तुमची क्वालिटी, तुमची मेहनत आणि तुमची सिस्टम एवढी कडक असावी की शत्रूनेही तुमचं नाव आदराने घेतलं पाहिजे. आणि हे एका दिवसात होत नाही. यासाठी लागते कन्सिस्टन्सी, म्हणजे सातत्य. आज मूड आहे म्हणून काम केलं, उद्या मूड नाही म्हणून झोपलो, अशाने साम्राज्य उभा राहत नाही. ऊन असो, पाऊस असो, दुःख असो की संकट, तुमच्या कामाचा वेग कमी झाला नाही पाहिजे. रोज 1% स्वतःला बदला. एका वर्षात तुम्ही 365% बदललेले असाल. नंबर 9, भावनिक खेळ बंद करा. प्रॅक्टिकल बना. बिझनेस आणि साम्राज्य हे भावनावर चालत नाही, ते गणितावर आणि सिस्टीमवर चालतात. अनेकदा आपण नात्यायुगात भावकीत किंवा मित्राच्या दबावाखाली येऊन चुकीचे निर्णय घेतो. कोणाला तरी उधारी देतो, कोणाला तरी पार्टनर बनवतो आणि शेवटी स्वतःचाच घात करून घेतो. लक्षात ठेवा, संसारात प्रेम नसेल तर चालेल, पण बिझनेसमध्ये तर प्रॅक्टिकलपणा नसेल तर दिवाळं वाजवायला वेळ लागत नाही. नाती त्यांच्या जागी ठेवा आणि तुमचं काम तुमच्या जागी ठेवा. जिथे नाही म्हणायचं आहे तिथे स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. कडू बोलणारा माणूस कधी फसत नाही, पण गोड बोलून लोकांच्या भावनांमध्ये वाहून जाणारा माणूस नक्की बर्बाद होतो. म्हणून लक्षात ठेवा. नंबर 10, पराभवाच्या राखेतून पुन्हा उभे राहण्याची ताकद. आणि 10वा, या संपूर्ण प्रवासाचा आत्मा असलेला नियम, फिनिक्स पक्षासारखं पुन्हा जिवंत होण्याची ताकद. साम्राज्य उभा करताना असा एक काळ नक्की येईल जेव्हा तुमचं सगळं काही उद्ध्वस्त होईल. तुम्ही लावलेले पैसे बुडतील, पार्टनर सोडून जाईल, तुम्ही पुन्हा एकदा शून्यावर याल. अशा वेळी सामान्य माणूस हार मानतो आणि आत्महत्या करतो किंवा नशिबाला दोष देत बसतो. पण खरा युद्धात तोच असतो जो पराभवाच्या त्या राखेतून पुन्हा फिनिक्स पक्षासारखं भरारी घेतो. जोपर्यंत तुमचा श्वास सुरू आहे तोपर्यंत खेळ संपलेला नाही. तुम्ही एकदा पडाल, दोनदा पडाल, 100 वेळा पडाल, पण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही आधीपेक्षा दुपटीने ताकदीने आणि अनुभवाने उभे राहता. ज्या माणसाला स्वतःचा पराभव कधीच मान्य नसतो त्याला जगातली कोणतीही शक्ती कधीच हरवू शकत नाही. मंडळी, स्वतःला विचारा, तुम्हाला आयुष्यभर लोकांचे पाय चेपत जगून सामान्य माणसासारखं मरायचं आहे की शून्यातून स्वतःचं असं एक साम्राज्य उभं करायचं आहे ज्याचा इतिहास उद्या येणारी पिढी अभिमानाने वाचेल. वेळ अजूनही गेलेला नाही. आज तुमच्याकडे काहीच नाही ना, खूप चांगली गोष्ट आहे. कारण ज्याच्याकडे गमावण्यासाठी काहीच नसतं त्यांच्याकडे जिंकण्यासाठी अख्खं जग असतं. उठून उभे राहा, आळस झटका आणि आजपासून कामाला लागा. आता तुमच्यातील तो निखारा जागा करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण ताकदीने लिहून टाका, मी शून्यातून साम्राज्य उभं करणारच. हा व्हिडिओ जर तुमच्या काळजाला भिडला असेल तर तुमच्या धमन्यामध्ये रक्ताची गती वाढून गेला असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.
व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रत्येक मित्राला हा व्हिडिओ शेअर करून त्यांच्यातली आग जागी करा. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला थरकाप उडवणाऱ्या प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत लढत राहा, स्वतःचं साम्राज्य घडत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.